If you are 60 and you are physically fairly fit, you are the best age of your life. तुम्ही आपल्या आयुष्यातल्या सर्वोत्तम वयात आहात. कारण तुमच्याजवळ आता बऱ्यापैकी गाठीशी पैसा आहे. तुम्ही आपले सगळे छंद, आपल्या आवडी, आपल्या हॉबीज जोपासू शकता. तुम्हाला विचारणारं कोणी नाही. तुम्हाला समाजात एक आदर आहे, मान आहे. आणि आता फिजिकली करण्यासारख्या गोष्टी कमी झालेल्या आहेत. आता काही जाऊन तलवार घेऊन लढाई करायची नाही कुठे जाऊन. तुम्ही सगळ्या कम्फर्टच्या गोष्टी वापरू शकता. यू आर इन द बेस्ट ऑफ एज बिकॉज तरुणपणाच्या ज्या इतर मायनस गोष्टी असतात, पैसा नाही आहे, अनुभव नाही आहे, एक्सपिरियन्स नाही आहे, लोक तुम्हाला सिरियसली घेत नाही आहेत. पीपल विल नॉट टेक यू सिरियसली इफ यू डोंट अर्न मनी. मी समाजसेवक म्हणून सायकल घेऊन बाहेर पडलो असतो 20व्या वर्षी, तर कोणी मला अरे इसको कुछ नहीं जमा बोल के ये कर रहा है सब. मी 60व्या वर्षी 1 कोटी 5 कोटीचा मालक झालो आणि मग सायकल घेऊन बाहेर पडलो. आहे साहेब चालले, सायकल चालवायचं हौस आहे साहेबांना. हे मोठ्या उद्योगपतीचं वाक्य आहे. पीपल वोंट टेक यू सिरियसली टिल यू अर्न मनी अँड यू अर्न मनी थ्रू एक्सपिरियन्स, नॉलेज. बाय दॅट टाईम यू बिकम सिनियर, नॉट ओल्ड. आमचं वय झालं आता आमचं काय, हे तुमचं वाक्य तुम्हाला म्हातारपण आणवून देते, मला म्हातारं करते. तेव्हा हा सगळा मानसिक कन्सेप्ट आहे. आणि या युगात तर जर तारुण्याची धडपड करणाऱ्या गोष्टी आल्या असतील ज्या वाईट आहेत, समाज माध्यम आहे, इंस्टाग्राम आहे, याचा फोटो आहे, तिचा फोटो आहे, ती अजून कशी छान दिसते, हिला एक मुलगा आला तरी ती हिरोईनचं काम करते, अशाही गोष्टी आहेत ना. 60 वर्षाचा असून किती छान मेंटेन करतो आहे, सगळं कामं करतो आहे, धडपड करतो आहे. सो ओल्ड एज इज एन ॲसेट, नॉट ओल्ड एज, सिनियरिटी इज अन ॲसेट. ज्येष्ठता हा एक ॲसेट आहे, हा एक प्लस पॉईंट आहे, ही एक जमेची बाजू आहे. असं धरून जर माणूस जगायला शिकला तर गौतम बुद्धाचं मोठं तत्व आहे ॲक्सेप्टन्स. मी पुन्हा पुन्हा या गोष्टीचा उच्चार करत असतो, याही गोष्टीचा. ॲक्सेप्ट दॅट दीज आर द स्टेजेस ऑफ लाईफ. 4 सुरकुत्या आल्या, 4 गोष्टी, त्या टाळायचा प्रयत्न करा जरूर. तरुण दिसण्याच्या धडपडी कायम ठेवा जरूर. अट्टाहास धरू नका. शिंग मोडून वासरांमध्ये शिरणं ते नाही चांगलं. ॲक्ट अकॉर्डिंग टू युअर एज. वयानुरूप जीवन स्वीकारा, आयुष्य स्वीकारा, शरीर स्वीकारा. तर बॉडी इमेज, स्टिरिओटायपीज, तुमच्या सोशल क्लॉक्स, कल्चरल डिमांड्स याच्या पलीकडे जाल तुम्ही. आणि मग आयुष्य हे अधिकाधिक एन्जॉय कराल आणि ओसरत्या तारुण्याने दुःखी होणार नाही. आपण मोठमोठे सेलिब्रिटीज बघतो की जे 70-60ला जातात आणि तेव्हा बोटॉक्स सारख्या गोष्टी करतात आणि मग चेहरा फिल करून घेतात आणि नंतर एक 2-4-5 वर्षांमध्ये मग ते असे ते मेणाचे पुतळे वाटायला लागतात. आपल्याकडे काही ॲक्टर्ससुद्धा आहेत जे त्यांच्याकडे बघितलं की वाटतं की हे मेणाचे पुतळे आहेत, ही माणसं नाही आहेत. तर ते ग्रेसफुल एजिंगचं सुद्धा लोक खूप प्रेशर घेतात. त्यांना असं वाटतं की एजिंग ग्रेसफुली घ्यायचं आहे म्हणजे सतत ते काहीतरी चकचकीत दिसायचं आहे. ते सुद्धा किती योग्य आहे. हे म्हणजे कसं आहे, सहजता ही गंभीरपणे घेणं. गंभीरपणे घेतली सहजता कुठे राहिली. शेवटी एजिंग ग्रेसफुली इज नथिंग एल्स बट ॲक्सेप्टन्स दॅट दिस इज माय एज. ओके. म्हणून मला झीनतमांचा उल्लेख केला. बिलकुल. कारण तिने आयुष्यात खूप त्रासदायक गोष्टी अनुभवल्या, पण ती काही केस बीस काय करत नाही आणि समारंभांना यांना त्यांना जाते. वहिदा रहमान मला आवडते. कारण तर जे जसे आहेत केस तसे पांढरे पांढरे तर पांढरे. बोटॉक्स टोचणारे काही, एक आमच्या जमान्यातली ड्रीम गर्ल बोटॉक्स टोचून घेते, अजून किती तरुण दिसते. किती दिवस तरुण दिसायचं आहे आणि ते चेहरा माकडासारखा दिसायला लागला ना. तू तर मेणासारखा म्हणाला. नाही नाही, आम्ही ग्लॅमर वर्ल्डमधले आहोत, आम्हाला तरुण. ठीक आहे, असं चुकीचं आहे. सी, द मोर यू आर नेचुरल पीपल विल एक्सेप्ट यू. अब तो लोग सयाने हो गए, अब लोग समजता है लोगों को की हे माणसंच आहेत ना, हे ॲक्टर म्हणजे कॅमेरासमोर आल्यावर ॲक्टर होतात. एक काळ असं होता की आम्हाला वाटायचं हे स्वर्गातल्या अप्सरा आणि पर्या हे उतरलेले आहेत खाली, तिथेच बसलेले असतात. रजनीकांत मला फार आवडतो या कारणासाठी. मेकअप करतो, हिरो म्हणून अजूनही काम करतो आणि ज्या क्षणी मेकअप उतरवला, टक्कल, पांढरे केस, कशाची लाज बाळगत नाही.
पुलं म्हणतात तसं लाज कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे ती उघड्यावर टाकणे. का हो हे कुठे आहे बरा समजत नाही हा पत्ता, मोकळेपणाने विचारा, जागरपणे विचारा, काही लाजू नका. आयुष्यामध्ये तुम्ही जितके नैसर्गिक राहाल, जितने कुदरती रहो उतने जिंदगी के पास रहोगे. ज्या क्षणी कृत्रिम व्हायचा प्रयत्न सुरू कराल त्या क्षणी निसर्गापासून दूर जाल. वय हा नैसर्गिक टप्प्याचा सगळा भाग आहे. नैसर्गिक राहा. आणि मग मला असं वाटते की मी त्या नटीचं नाव विसरलो, जुलिया रॉबर्ट्सच आहे बहुतेक. अतिशय सुंदर टिपण आहे तिचं की माझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या मी मिरवते कारण ही प्रत्येक सुरकुती मी घेतलेल्या प्रदीर्घ अनुभवाची साक्षीदार आहे, माझी सखी आहे, सोबतीण आहे. त्याच्यामुळे या सुरकुत्या हेच माझं सौंदर्य आहे. अँड शी लुक्स ब्युटिफुल बिकॉज ऑफ दोज रिंकल्स. म्हणजे मी असं ऐकलं की काही काही तरुणी ज्या आहेत त्या ज्या ग्लॅमर वर्ल्डमधल्या मोठ्याने हसत नाही, कारण हसण्याने त्या मंकी लाईन्स दिसतील, असं एकदम करत नाहीत कारण मग ते वर्तुळ येतील. हे कसलं लाईफ आहे मोठ्याने हसता येत नाही, डोळे मिचकवता येत नाही कारण मग त्या झुरिया दिसायला लागतील वगैरे.